सर्वात गरज कुणाची? संतांची. कारण संतांच्याकडं सर्व प्रकारचं सामर्थ्य. काय संतांच्याकडे काय? सर्व प्रकारचं सामर्थ्य. सहज जमलं, सहज नाही जमलं तर करोनी सायास शिकविते, करोनी सायास शिकविते, करोनी सायास शिकविते. सहज बोलणे हित उपदेश. सहज नाही जमलं तर करोनी सायास शिकविती. संतांच्याकडे कसं आहे, त्यांची बहुतेक काम तर सहजच होऊन जातात. काय सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी परमार्थ पोटी दृढावे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावेल. याचा अर्थ काय? सहज जरी त्यांच्या गोष्टी ऐकल्या तरी कल्याणच कल्याण. काय नाही तरी टक्केवारीनं काम त्यांची सहज सहजीच होतात. लय पीळ खायची गरज संतांना लय पीळ खावा लागत नाही महाराज. काय त्यांच्या सहज करण्याची पावर एवढी आहे, तेवढी. मृद प्राणी जेवविले पुरुषही केले स्त्रीचे, तुमची सहज स्थिती लोका भक्ती प्रगटावया. मृत प्राणी जेवविले, पुरुषही केले स्त्रीचे, तुमची सहज स्थिती लोका भक्ती प्रगटावया. मृत प्राणी जेवविले, त्याच्या सहज करण्यात काय काय घडतं ते ऐका. मेलेली माणसं जेवाय घातली. काय मृत प्राणी जेवविले, पुरुषही केले स्त्रियेचे, हे तो तुमची सहज स्थिती. लोकांनी मानावं म्हणून का? नाही नाही, लोका भक्ती प्रगटावया. म्हणजे संतांच्या सहज करण्यात कसं असतंय, साधकाची साधने आणि सिद्धाची सहज लक्षणे. आपल्या सारख्याला ताकद लावून आचरण करावं लागतं. काय आणि त्यांचं सहजच असतं. म्हणून साधकाची साधने आणि सिद्धाची सहज लक्षणे. सहजच असते त्यांचं. हा किंवा त्यांच्या सहजची पावर, हाय पावर सांगत असताना तुकोबाराय म्हणतात, सहज मी आंधळा
या नळागा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिशे तेथे मी माझी हरपले ठाई जेथेच्या तेथे आणि अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते. म्हणजे याचा अर्थ यांच्या सहज क्रियेतली ही आहे पावर. आणि सहजासहजी नाही जमलं समजा दुर्दैवानं. सहज चाली चालता पाय वाटी चिंतामणी समान होते गोटे. कसं टाळलं जरा जुनी ठेवून आहे आमच्याकडे काही. सहज चाली चालता वाटे आणि चिंतामणी समान होते गोटे. साध्या दगडाला चिंतामणी एवढी पावर द्यायची ताकद आहे संतांची. ती बी सहजच काय नाही सहजासहजी रांकवर झालं तर करून सायास पावर वापरतात. आणि त्यांनी करायचं ठरविल्यावर एक समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी देवी तुम्ही संत तया परी बोलवा माते. एक समर्थ जे जे करी ते न होऊ नये चराचरी. आता दिला त्याच्यापेक्षा थोडा कमी पण ट्रबल द्यावाच लागतो. लक्षात ठेव. बाकीच्याला नाही ज्याचं जळतंय त्याला तुम्ही सिटी मारणार नाही याची दक्षता घे पण ट्रबल द्यावा लागतो. ट्रबल विकूला जोडून दे म्हणजे मशीनवर लोड यायचा नाही. बघ काय म्हणतो मी ती विढाला विढाला शिकायच्या टायमाला माहिती ना असते येणार आहे म्हणून हे बी शिकलो असतो. आता काय करावं ही एक राहिलेच. आपला मुद्दा आहे एक समर्थ जे जे करी ते न होऊ नये चराचरी. समर्थ जे करतील अर्थात संतांनी जे करायचं ठरविले ते होत नाही असं जगात ते दुसऱ्याकडून नाही होणार. ते न होऊ नये चराचरी. म्हणून संत हे जगाच्या 100% हिताचे कल्याणाचे काय. आणि म्हणून नामदेवरा मागणी मागतात. काय मागतात
सर बदने सर आहे त्या भागाकडे गाय खाणी काही चोरून ठेवू नका. जेवढा तुम्हाला निकाल ठेवणीचा माल असेल तेवढा विढाला विढाला असा मोसम पुन्हा येतोय येत नसतो. हा असं अकल्पाविष्य व्हावे तया कुळा. हा नाही 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 त्याला त्याचे बरोबर काय होईल ते मशीन सध्या नाही ट्रबल नाही दिलं तर माझं नरडच चालणार नाही. ती बरोबर सर्व्हिस करेल. नाही तर मी त्याला होईल त्याला दिलं सोडणारा माणूस नाही. ते करायला प्रयत्न आवाज ती सेटिंग करायला पण ते काय होतंय फक्त एवढं मी म्हणतो तेवढं लक्षात ठेव. मॉनिटर मध्ये आवाज आहे ना थोडा का नाही थोडा अजून आवाज मॉनिटरला वाढवून आवाज नाही नाही राहू दे राहू दे काही हरकत नाही. फक्त तो त्याला मॉनिटरला आवाज देऊ म्हणजे आमचं भाग होता. विढाल 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 अकल्प आहे का आकल्प आहे. तुमच्या वाचनात कसं आहे की बघू आता मालिका उड्या टाइम नाही आता समजा गाथा बघाय टाइम तुमच्या वाचण्यात कसं आलंय आ का नीट विचार करून अकल्प अकल्प आ हे लक्षात घ्या. म्हणजे अ लावल्यावर नैतत्पुरुष समास होईल. त्याच्या नैतत्पुरुष समासच आहे पण गेम वेगळी आहे त्याच्यात. विढाला विढाला शब्द आच आहे. कोणता शब्द आहे आ शब्द जो आहे तो शब्द आंगचाच आहे. कुणाचा आय तो अंग नावाच्या उपसर्गाचा आहे. लक्षात आलं का. आ कल्प आयुष्य व्हावे तया खुळा याचा अर्थ कल्पीयते विधीयते इति कल्प. किम नाम कल्प. जिथं कल्पना नावाची चीज शिल्लक राहते तिथपर्यंत कल्प. जिथं कल्पनाच करायला काही शिल्लक राहत नाही त्याचं नाव आकल्प. लक्षात येईल का बोलणं. सहज शब्द प्रयोग आहे. कल्पीयते विधीयते इति कल्प. किंवा पर्याय भाषेत सांगायचं झालं तर कल्प म्हणजे कल्म म्हणजे ब्रह्मदेवाचा. लक्षात घ्या एक ब्रह्मदेवाची पूर्ण 100 वर्ष. काय एक ब्रह्मदेवाची 100 वर्ष. आता ब्रह्मदेवाची 100 म्हणजे चेष्टेचा विषय नाही बरं. सहस्री कमी वाटत नाही मला वाटतं. सहस्रयुग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदु रात्रिमिव सहस्रांता ते हो रात्रविदो जना. 1000 युग उठून गेल्यानंतर काय 1000 युग लुटून गेल्यानंतर ब्रह्मदेवाचे 12 तास पूर्ण होतात. ऐकायला का नाही. सहस्र युग पर्यंत महर्यत म्हणजे ब्रह्मणो विदु
याचा अर्थ महर्यत म्हणजे महर्षींचं म्हणणं आहे काय की ब्रह्मदेवाचा 12 तासाचा एक दिवस पूर्ण होतो आणि रात्रियोग सहस्रांता पुन्हा 12 तास रात्रीची रात्रियोग सहस्रांता पुन्हा 1000 युग लुटून गेल्यानंतर ब्रह्मदेवाची 12 तासाची एक रात्र म्हणजे ब्रह्मदेवाची 24 तास पूर्ण होण्यासाठी काय 2000 युग लुटून जावे लागतात आणि त्या ब्रह्मदेवाचे 100 वर्ष राजगद्दी पूर्ण चालवून झाल्यावर कल्पना शिल्लक राहत नाही. लक्षात आलं का? काय राहत नाही? कल्पना शिल्लक राहत नाही. काही राहत नाही महाराज. त्याला महाप्रलय म्हणतात. काय म्हणतात त्याला? भयंकर मोठा पाऊस पडणार, जलमय पृथ्वी होणार, पृथ्वी पाण्यात, पाणी तेजात, तेज वायूमध्ये, वायू आकाशात, आकाश महद मायेत आणि महद माया ब्रह्मस्वरूपात विलीन होते. याचं नाव कल्प. कारण काही कल्पना शिल्लक राहत नाही. कल्पीयते इति कल्पना, कल्प्यते इति कल्पना भाव प्रक्रिया किंवा कर्मणीमध्ये कल्पीयते विधीयते इति कल्पना. जोपर्यंत कल्पना शिल्लक आहे तोपर्यंत कल्पना. पण कल्पना करायला काही शिल्लकच नाही. काय जसं आपण म्हणतो ना, पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. म्हणून त्या ढालगजीचं नाव माया. माया कारण ती महत माया आहे, ती ब्रह्माला अनुसरून राहते हमेशा. तात्पर्य काय? हा कल्प जरी झाला, कल्पाचा जरी अंत झाला तरी आमच्या हरिदासांना, विष्णुदासांना काय आयुष्य मिळालं. लक्षात आलं का? अकल्पायुष्य विषयी कल्पीयते. काय म्हटलंय? काय विषय? आयुष्य. कोणता विषय मुख्य? आयुष्य. मग कसं असतंय? शब्द खरा अ आहे त्याच्यात. कोणता शब्द आहे पहिला? अ. कल्पी विषय आते, त्याच्यामुळं आंग शब्द लावून शब्द तयार झाला. अ अधिक आ मिळून झाला आ. त्याच्यामध्ये 2 प्रयोग आहे. कळलं का? काय पाऊस आला काय? नाही. फक्त वारा आहे का? पाऊस नाही, वारा सुटला. वारा येऊ दे. काय वारा आहे, पाऊस नाही. थेंब यायला लागले. हा यायला थेंब नाही, टिकून राहत नसतं. तेवढ्या पुरतं गार करून जाईल. लय गरम झालेलं माणसं कोण आहे? उष्णता वाढलेली. हा उष्णता वाढली. विढाला कल्पाचा जरी अंत झाला तरी आमच्या हरिदासांना चिरकाल आयुष्य मिळावं ही मागणी का? त्याचं कारण आहे, या संबंध जगाला गरज कुणाची आहे? हरिदासाची, विष्णुदासाची गरज. कारण हे जगतात ते जगासाठीच जगतात. काय तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता किंवा उपकारासाठी.
सर्वासाठी केले हे उपाय, येणे विन काय झाड आम्हा. कसंय जगत एवढं मोठं जग जी शिस्तीत आणि रस्त्यानं चालायला, ही मेहरबानी कोणाची आहे? संतांची मेहरबानी. महाराज संतांनी जर या जगात मार्गदर्शन केलं नसतं तर माणसाली रस्ता कळला नसता. हा खाऊ नाही ती खाणं, पिऊ नाही ती पिणं, करू नाही ती करणं जगात ठरलं असत. या सर्वात मोठे श्रेय कोणाचे? संतांचे. संतांनी जग जाहीर तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ती अंगी. तेव्हा जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टविती परोपकारी, केवळ परोपकारासाठी हे महात्मे रात्रंदिवस मेहनत करतात. म्हणून एकच आहे, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. महिला मंडळाला वरी पाठवा, महिला मंडळाला वरी पाठवा मंदिरामध्ये. मंदिरात जागा आहे महिला मंडळाला. मंदिरात जा.